बातमी परभणीमधून आहे। संत गजानन महाराज यांच्या पालखीसह परभणी शहरामध्ये आगमन झालेलं आहे। या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। मोंढा परिसरामध्ये पालखीचा आज मुक्काम असेल। या पालखीचं 56वे वर्ष असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। मानाची मानली जाणारी श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून आज परभणी शहरात दाखल झालेली आहे। जवळपास 700 वारकरी या पालखीमध्ये दाखल असून काही जण टाळ वाजवत आहेत तर काही वारकरी आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन पायपीट करत आहेत। जवळपास 700 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे। परभणी शहरात आज ही पालखी मुक्कामी असणार आहे। तर मानाची मानलेली ही पालखीला परभणी वासियांनी मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत केलेलं आहे। आतिषबाजी करून देखील स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रशासनातर्फे खातिरदारी म्हणून जवळपास 3 ते 4 ॲम्ब्युलन्स नेमल्या गेलेल्या आहेत। तर या पालखीमध्ये 3 अश्वरूढ घोडे देखील आहेत। मोठ्या उत्साहात परभणी वासियांनी ह्या पालखीचे स्वागत केले आहे। मानाची मानलेली ही पालखी आता थोड्याच वेळात पुढे प्रस्थान करत मोंढा परिसरामध्ये एका मंदिरात थांबणार आहे। तिचा आज इथे मुक्काम असणार आहे आणि उद्या तसंच गंगाखेड मार्गे ती पुढे चालणार आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।